ಸ್ವಲ್ಪ ಮಾತಾಡ್ಬಿಡಮ್ಮ, ಚಿನ್ನು ಮಾತಾಡ್ಬಿಡ್ರಿ. सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनैया सर, गाव तोळनूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. जून 2026 रोजी महाराष्ट्र सेट परीक्षा होणार आहे. पेपर क्रमांक 1 मधील 4था प्रकरण कम्युनिकेशन या घटकात एक नवीन कन्सेप्ट आहे, मॉडेल्स ऑफ कम्युनिकेशन. याच्यातील एक कन्सेप्ट बघूया. न्यूकोम्ब मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. न्यूकोम्ब मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. MH सेट. न्यूकोम्ब मॉडेल ऑफ कम्युनिकेशन. आता हे कम्युनिकेशन थिओडोर एम न्यूकोम्ब या व्यक्तीचं नाव आहे. ह्यांनी अमेरिकाचा व्यक्ती, हे व्यक्ती सोशल सायकोलॉजिस्ट आहे. सोशल सायकोलॉजिस्ट आहे, मानसशास्त्रज्ञ, सामाजिक मानसशास्त्रज्ञ आहे. या व्यक्तीने एक नवीन मॉडेल्स सांगितलेले आहे संप्रेषणाबद्दल. कम्युनिकेशनचं एक नवीन मॉडेल सांगितलेलं आहे. आता सामान्य म्हणजे जनरली आपण काय म्हणतो, कम्युनिकेशन म्हणजे एक्सचेंज ऑफ थॉट्स, एक्सचेंज ऑफ आयडियाज बिटवीन टू पीपल. दोन व्यक्तीमध्ये माहितींचा देवाणघेवाण म्हणजे संप्रेषण होय किंवा कम्युनिकेशन. एक व्यक्ती, मी तुम्हाला माहिती सांगतो, तुम्ही माहिती ऐकताय, पुन्हा तुम्ही माहिती मला सांगताय, मी तुमचं ऐकतो. दोन व्यक्तीमध्ये संप्रेषण होत असतात. परंतु हा व्यक्ती एक नवीन कन्सेप्ट सांगितलेले. कम्युनिकेशन होत असताना प्रत्येक कम्युनिकेशनचा उद्देश काय असतो, तर समाजामध्ये एक संतुलन, समाजामध्ये एक समानता, समाजामध्ये एक बॅलन्स, सोसायटीमध्ये एक बॅलन्स निर्माण व्हायला पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा एका विषयावरती चर्चा करत असतो त्यावेळी त्या दोन्ही व्यक्तीमध्ये एक रिस्पेक्टफुल रिलेशन वाढलं पाहिजे. कम्युनिकेशन करत असताना दोघांमध्ये भांडण होऊ नये, दोघांनी बोलायचं सोडू नये. दोघा व्यक्ती बोलत असताना दोघांमध्ये चांगलं रिलेशन निर्माण व्हायला पाहिजे. सोसायटीमध्ये चांगलं रिलेशन मेंटेन व्हायला पाहिजे. हा या न्यूकोम्बचा उद्देश आहे. हा न्यूकोम्ब यांनी 1953 रोजी या न्यूकोम्ब मॉडेल ऑफ कम्युनिकेशन बद्दल सांगितलेले आहेत. थिओडोर न्यूकोम्ब यांनी एक रिसर्च पेपर लिहिला. त्या रिसर्च पेपरचं नाव आहे अन अप्रोच टू कम्युनिकेशन ऍक्ट म्हणून. या रिसर्च पेपरमध्ये या न्यूकोम्ब मॉडेल ऑफ कम्युनिकेशन त्यांनी सांगितलेले. या कम्युनिकेशन मॉडेल्सला, न्यूकोम्ब मॉडेल्सला 3 नावं आहे. पहिलं नाव आहे ABX मॉडेल, ABX मॉडेल. आणि ह्याचं दुसरं नाव आहे, ह्याला ट्रायंगुलर मॉडेल, त्रिकोण नमुना. आणि तिसरं ह्याचं नाव आहे सायकोलॉजिकल मॉडेल ऑफ कम्युनिकेशन, मनोवैज्ञानिक नमुना असे आपण म्हणतो. तर या कम्युनिकेशनचे उद्देश काय आहे, टू मेंटेन द गुड रिलेशनशिप बिटवीन पीपल इन द सोसायटी, टू बॅलन्स इक्विलिब्रियम निर्माण करणे, हे या कम्युनिकेशनचे उद्देश आहे. इक्विलिब्रियम या शब्दांचा अर्थ तर समतोलन किंवा संतुलन किंवा इक्वल बॅलन्स ठेवणे, हे या कम्युनिकेशनचे उद्देश आहे. मेंटेन सोशल रिलेशनशिप, सामाजिक संबंध जपणे, इक्विलिब्रियम इन सोसायटी निर्माण करणे, बॅलन्स इन सोसायटी. आता हे बघा, ABX याला त्रिकोण मॉडेल म्हणतो. आता A हा एक व्यक्ती, B हा एक व्यक्ती. A आणि B या दोघा व्यक्तींनी X या विषयाबद्दल बोलत असतात. X म्हणजे एक टॉपिक, एक विषय
किंवा एखाद्या समस्या किंवा एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या घटना किंवा एखाद्या सब्जेक्ट मॅटर, त्या सब्जेक्ट बद्दल ह्या दोघांनी बोलत असतात. दोघांमध्ये बोलत असताना या विषयावरती ह्यांनी दोघांनी बोलत असतात. आता बघा, ए आणि बी दोन व्यक्ती आहे. ए व्यक्ती बी बरोबर बोलला, ह्यांनी एक माहिती ह्यांना सांगितलं आणि नंतर ह्या व्यक्तीने पुन्हा फीडबॅक ह्या व्यक्तीला दिला. दोघांमध्ये संभाषण होत असताना, दोघांमध्ये कम्युनिकेशन होत असताना, हा एक व्यक्ती, एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो, हा एक व्यक्ती आहे, इथं एक व्यक्ती, किंवा हा एक ग्रुप आहे, इथं एक ग्रुप, किंवा इथं एक देश किंवा इथं एक देश, इथं एक राज्य, इथं एक राज्य, किंवा इथं एक संघटना, इथं एक संघटना. दोन. आता हे दोघांनी बोलत असताना एका टॉपिक बद्दल बोलत असतात, एखाद्या विषयाबद्दल बोलत असतात ह्या दोघांनी. आता हे व्यक्ती ह्या व्यक्तीला हा टॉपिक आवडलं आणि ह्या व्यक्तीला हा टॉपिक आवडलं तर कम्युनिकेशन चांगलं होतो. जर ह्या व्यक्तीला हा टॉपिक आवडतो परंतु या व्यक्तीला हा टॉपिक आवडत नाही, हा व्यक्ती ह्या टॉपिकला विरोध करतो, त्यावेळी दोघांमध्ये भांडण निर्माण होतो, दोघांमध्ये रिलेशन चांगलं होत नाही, दोघांचे रिलेशन खराब होतो. मग सामाजिक स्वास्थ्य, सामाजिक रिलेशन बिघडतो. आता दोघांमध्ये चांगलं संभाषण होण्यासाठी टॉपिकला दोघांनी ऍक्सेप्ट केला पाहिजे, तरच कम्युनिकेशन व्यवस्थित होत असतात. आता महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्य दोन राज्य आहे. आता इथं सीमा विवाद चालू आहे. महाराष्ट्रातील लोकांनी म्हणतात की बेळगाव, कर्नाटक मधला बेळगाव हा आपला महाराष्ट्राला पाहिजे, कारण बेळगाव मध्ये जास्ती लोक मराठी बोलतात. मग कर्नाटक बेळगाव महाराष्ट्राला देण्यासाठी तयार नाही. मग इथं सोलापूर जिल्हा, दक्षिण सोलापूर किंवा आपला अक्कलकोट, इथं कन्नड भाषिक जास्त लोक आहे. मग कर्नाटक सरकार म्हणतात की तुम्ही सोलापूर आम्हाला द्या. हा एक वादविवाद आहे, दोन राज्यामध्ये हा वादविवाद आहे. मग वादविवाद वाढलं तर दोघांमध्ये भांडण निर्माण होतो. मग दोघांमध्ये भांडण निर्माण झालं तर दोन सोसायटीमध्ये, दोन राज्यामध्ये, दोन समूहामध्ये स्वास्थ्य बिघडतो, बॅलन्स बिघडतो दोन सोसायटीमध्ये. मग त्यामुळं हा महाजन वर्दी आता सध्या सुप्रीम कोर्टात आहे. त्याला तोडगा करण्यासाठी दोन्ही सरकारने मिळून त्याच्यावरती थोडं चर्चा करत करत तो विषय संपवण्याचा किंवा तो विषय मिटवण्यासाठी प्रयत्न चालू. किंवा भारत आणि आपलं हे पाकिस्तान, जम्मू काश्मीर पाकिस्तानला पाहिजे म्हणतात. आम्ही म्हणतो हा आपला घटक, आपला देश आहे, आपला हा भाग आहे. मग हा विवाद किती वर्षापासून सुरू आहे. मग दोन राज्यामध्ये वादविवाद, त्या जम्मू काश्मीरच्या विवादावरून दोन देशामध्ये भांडण सुरू आहे. म्हणजे दोन सोसायटीमध्ये, दोन देशामध्ये विवाद चालू आहे. मग तो विवाद कमी होण्यासाठी तो विषय आपल्याला मिटवायचा आहे. समजा आता भारत सरकारने सांगितलं की बांगलादेशाला आपण सपोर्ट करू, मग लगेच भारतातील सगळे लोक मोदी सरकारला विरोध करतील. काय सरकार, आता सध्या बांगलादेशामध्ये हिंदू लोकांवरती अटॅक होत आहे, मग तुम्ही आता सध्या बांगलादेशला सपोर्ट करताय का? मग इथलं देश म्हणजे देशातील लोकांनी सरकारला विरोध करतील. मला नेमकं काय सांगायचं माहितीये का, दोन व्यक्तीमध्ये एक विषय, आता समजा उदाहरण आहे, आता तुम्ही आणि तुमचा मित्र, दोघं आहात, तुम्ही आणि तुमचा मित्र. तुम्ही म्हणताय तुमच्या मित्राला, दोघांमध्ये संभाषण होत असतो, अरे तू महाराष्ट्र सेटचा तयारी चालू केलं का? तुझा मित्र म्हणतो होय करतोय, पण काय उपयोग आहे, सेट पास झाल्यानंतर कुठं नोकरी भेटतो का? आणि सेट थोडं अवघड पण आहे, आणि सेटसाठी काय तयार करून तर उपयोग आहे, आणि कोणाचं व्हिडिओ बघावला पाहिजे पेपर वन साठी, हे थोडं टेन्शन येतो. मग तुम्ही म्हणता तुमच्या मित्र, नाही रे ते अक्कलकोटचा दानया सर म्हणून आहे, त्याचा व्हिडिओ बघ, तो किती साध्या भाषेत नम्रपणाने मनापासून ते सगळं सांगतात, तू त्याचा ऐक ना, त्याचा व्हिडिओ चांगला आहे, तो बोर्डवर लिहितो, किती हार्ड वर्क करतोय.
तुमचा मित्र म्हणतो तुम्हाला, सगळा कानडी भाषा बोलते ते, किती रफ मध्ये बोलते माहिती आहे का, त्याचं भाषा बरोबर आहे का, त्याचा ड्रेस बरोबर आहे का, काय पण बोलतो, दाढी करत नाही, काय नाही, येण्यासारखे येतो, काय पण बोलतो, एक विषय एवढं मोठं करून सांगतो, स्वतःचाच उदो उदो करतो, काय उपयोग नाही त्याचा. आणि त्याच्या पुस्तकमध्ये काय सगळं चुकीचं लिहिलंय, हे नको रे बाबा, अरे रे तसं नको रे, तू त्याचं बघ, कशाला त्या सरांना तू शिवाय देतो, ते किती चांगलं आहे. मग दोघांमध्ये माझ्या विषयामुळं दोघांमध्ये थोडा वादविवाद निर्माण होतील. मग हा वादविवाद मिटवण्यासाठी मग तुम्ही काय कराल, बरं ठीक आहे, ते कानडी भाषा बोलतील, त्याचा मराठी चांगलं नाही, परंतु त्या सरांनी वेगवेगळ्या राज्यात, केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, किती किती परीक्षा त्यांनी दिलेत राव, 79 तो परीक्षा पास झालेत, शाळेत शिक्षक आहेत, त्यांनी बोर्डवर चांगले लिहितात, त्यांचं कंटेंट चांगलं आहे, तू त्याचं नेगेटिव्ह बघू नको, थोडं चांगलं बघ. आणि परवा कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये 419 विद्यार्थी पास झाले की नाही. आपलं महाराष्ट्र विद्यार्थी त्याचा फायदाच घेत नाही, उगा नावं ठेवतात. नावं ठेवायचे नाही, त्याचा रिझल्ट आहे का नाही, त्यांनी परीक्षा पास झाले का नाही, ते आपलं मराठी बांधव आहे ना, ते आपलं महाराष्ट्राचं आहे ना, त्यांनी कर्नाटकचं आहे का, त्याचं पुस्तक तू बघ ना, काय कंटेंट लिहिलं त्याने, किती चांगला माणूस आहे राव, मी त्याला लई दिवसापासून बघतो, तू बघ ना त्याचा व्हिडिओ. मग तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं, तुमच्या हो 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 बरोबर, त्याचा व्हिडिओ बघून खूप जण पास झालेले आहे, आणि पास झालेले विद्यार्थ्यांचं पण त्यांनी माहिती सांगितलं आहे, पुस्तक पण लिहिलंय, तर आणि इंग्रजी विषय आहे, ठीक आहे बघू बघू बघू. आणि नाही हो, ते पुस्तकाचं पैसे मागतात, हो बरोबर आहे ना राव, मग व्हिडिओ तर फुकट करतील ना, मग कशाला पुस्तक पैसे दिल्यानंतर पुस्तक देतील का, फुकट पुस्तक द्यावं, फुकट व्हिडिओ करताय का नाही. मग तुम्ही आणि तुमच्या मित्रामध्ये माझा विषय जेवढा टोकाचा विषय अगोदर बनला होता, आणि नंतर तो विषय मिटवत 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 थोडं सॉल्व्ह झाला, आणि नंतर तुमचा मित्र माझा व्हिडिओ बघायला ऍक्सेप्ट केलं, आणि तुम्ही त्याला कन्व्हिन्स केलं. म्हणजे माझ्यामुळं तुमच्या दोघांमध्ये भांडण सुरू झालं सुरुवातीला, आणि नंतर नंतर तो विषय हळू पद्धतीने तुम्ही दोघांनी तो विषय तो बॅलन्स ठेवला. आणि बॅलन्स ठेवणे, दोन व्यक्तीमध्ये वादविवाद मिटवणे, दोन व्यक्तीमध्ये रिलेशन चांगलं ठेवणे, म्हणजे या न्यूकॉमचा उद्देश आहे. लक्षात आलं तुम्हाला मी काय म्हणतो. आता परवा मराठी विषयावरनं राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब, मराठी विषयावर अगोदर दोघांचं भांडण सुरू होता, आणि मराठी हा एकाच मुद्द्यावर दोघांनी अग्रीमेंट करून तो दोघांनी पुन्हा एकत्रित आला, म्हणजे विषय मिटवण्यासाठी दोघं एकत्रित. आता काल उद्धव साहेब म्हणाले की नाही, मुंबईचं महापौर आपलंच ठाकरे गटांचं होईल, मग शिंदे साहेब आपल्याला मदत करतील. मग एका विषयावर दोघं अग्रीमेंट झालं तर तो कम्युनिकेशन व्यवस्थित होईल. मग दोघांमध्ये एखाद्या विषयावर बिघडलं तर सामाजिक स्वास्थ्य जो रिलेशन होते ते बिघडत असतो. म्हणून ए आणि बी ह्या दोघांनी एका टॉपिकवर ऍग्री झालं तर कम्युनिकेशन व्यवस्थित होईल, त्यावेळी बॅलन्स्ड इन सोसायटी होईल, मेंटेन द सोशल रिलेशनशिप होईल, आणि इक्विलिब्रियम इन सोसायटी निर्माण होईल. कम्युनिकेशनचा उद्देशच हा आहे. दोन व्यक्तीमध्ये एका विषयावरती बोलत असताना तो विषय दोघांनाही आवडला पाहिजे. सरकारने एखादा विषय, आता बघा, न्यू एज्युकेशन पॉलिसी ऍक्सेप्ट केला पाहिजे, मग महाराष्ट्र सरकारने तो ऍक्सेप्ट केला, म्हणजे इथल्या लोकांनी तो ऍक्सेप्ट केला, कर्नाटक लोकांनी तो ऍक्सेप्ट केला नाही. म्हणजे एका सब्जेक्ट दोन व्यक्ती जर ऍक्सेप्ट केलं तर कम्युनिकेशन व्यवस्थित होईल, नाही तर कम्युनिकेशन बिघडतो, डिस्टर्ब होईल, असं न्यूकॉम यांनी सांगितलेलं आहे. द फंक्शन ऑफ कम्युनिकेशन इज टू मेंटेन द सोशल रिलेशनशिप. द फंक्शन ऑफ or the purpose of communication is to maintain equilibrium in society, to maintain the good relationship between in society. हा ह्याचा उद्देश आहे. तुम्हाला समजले असं मी समजतो कारण माझा मराठी चांगला नाही हो, पण मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र, नमस्कार.